तर नेपाळमध्ये यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपसह 26 ॲप्सवर बंदी घातल्यानंतर तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। आज सलग दुसऱ्या दिवशी या आंदोलनामध्ये हिंसक वळण लागलं। खबरदारी म्हणून काठमांडूचं विमानतळ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। तर दिल्ली आणि मुंबईहून काठमांडूच्या दिशेने निघालेलं विमान लखनौच्या दिशेने वळवण्यात आलं। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे। नेपाळमधील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीयांसाठी खास हेल्पलाईन नंबर जारी केले। आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडते आहे। उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 96% मतदान झालं होतं। एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत। मात्र रेड्डी यांना निवडणुकीआधीच मोठा झटका बसलाय। बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे 4 राज्यसभा खासदार आणि बीजेडीचे 7 खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय। तर उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी पोहोचतील। यावेळी ते एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 आमदार सोडले तर उर्वरित सर्व आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करतील असा खळबळजनक दावा कृपाल तुमाने यांनी केला। आम्ही धमाका देणार आहोत। त्यांच्या पक्षातले 2 आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी 80% आमदार हे आमच्या संपर्कात आहे। आम्ही दसरा मेळावा आमचा झाला की दसरा मेळावा होतावर लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करायचा। दरम्यान कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। आधी तुमच्या पक्षाचं नशीब फुटलंय ते पहा, ज्यांचा स्वतःचाच पक्ष भाजपामध्ये विलीन होतोय ते काय वक्तव्य करतायत असा खोचक टोला संजय राऊतांनी कृपाल तुमाने यांना लगावलाय। कोण म्हणते हे? ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात। दारुण पराभव केला लोकसभेला। काय यांच्यावर तुम्ही यांना महत्त्व देता या लोकांना? त्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत। तर कृपाल तुमाने हेच कोण आहेत मला माहीत नाही। शिंदेंची शाबासकी घेण्यासाठी तुमाने हे सगळं करत असतात असा निशाणा आमदार महेश सावंत यांनी कृपाल तुमानेंना लगावलाय। कृपाल माने कोण आहे हेच मला अगोदर माहिती नाही आणि ज्याला मनाला वाटेल ते बोलतात। कसा ते शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात। आता त्यांना काय माहिती, सगळेच आमदार असतील तर मला त्यांना विचारा की महेश सावंतचा नंबर आहे का? त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही। आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही आहेत त्याच ठिकाणी राहणार। येणाऱ्या काळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची काय स्थिती होईल याची त्यांनी काळजी करावी असा सल्ला माजी आमदार वैभव नाईकांनी कृपाल तुमानेंना दिला आहे। तसंच आमची चिंता त्यांनी करू नये, आमच्या पक्षाचे आमदार प्रामाणिक आहेत अशी प्रतिक्रिया नाईकांनी दिली। कार्यकर्ते सुद्धा हे अनेक आमिष जुगारून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असताना सुद्धा आहे। परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हाला काळजी करावी। माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व येणाऱ्या काही महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला करावी। नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद पेटलाय। पश्चिम उपनगरामध्ये नाराज पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना आज मुक्तगिरी बंगल्यावर चर्चेसाठी बोलवल्याची माहिती पक्षाच्या नाराजांनी दिली आहे। विलेपार्ल्याचे जितेंद्र जानावळे, गोरेगाव आणि दिंडोशीचे गणेश शिंदे, चारकोपचे संजय सावंत या नाराज पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची गणेश शिंदे यांच्या गोरेगाव पूर्वमधील कार्यालयामध्ये बैठक झाली। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्याला मातोश्रीवर चर्चेसाठी बोलावलंय असं पक्षाच्या विभाग प्रमुखांनी फोनवर संपर्क करून सांगितल्याचा दावा नाराजांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील किमान 12 मंत्र्यांची निष्पक्ष चौकशी लागली तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला।
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाही, किमान 12 मंत्री असे आहेत बरं का. त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्ष तुरुंगातच असेल. सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता SIT लावली, SITने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्मठेप होईल. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा ABP माझा.